जय भीम सगळ्यांना. मी जय भीम. ऍडव्होकेट कविता निर्मला वामन. बहुजन संघटक या चॅनलमध्ये या फेसबुक पेजवर आपल्या सगळ्यांचं आजचा हा जो कार्यक्रम आपण चर्चासत्रासाठी जो विषय घेतलेला आहे की सावित्रीबाई फुले ह्यांचा जो जयंतीचा दिवस आहे 3 जानेवारी, हा शिक्षक दिन होऊ शकतो का? आणि हा अगदी त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने आपण एक लेक्चर सिरीज बहुजन संघटकाच्या पानावर चालू केलेली आहे या पेजवर. आणि त्या लेक्चर सिरीजचा हा एक पहिलं पुष्प आपण असं म्हणू की हा चर्चासत्राचा आपण कार्यक्रम ठेवलेला आहे. ह्याच्यामध्ये आपल्याला मुळात हा जो विषय दिलेला आहे हा आपण प्रश्नांकित का केला असंही कुणाला वाटू शकतं. आणि त्याचं कारण साहजिक आहे की 5 सप्टेंबर हा भारतीय लेवल भारताच्या पटलावर शिक्षक दिन म्हणून मांडण्यात येतो आणि शासकीय दरबारी त्याची तशी नोंद आहे. हा जवळजवळ 1962 पासून चालू झालेला दिवस होता. परंतु जे पुरोगामी विचारांचे चळवळी किंवा मुवमेंट्स किंवा संघटना आहेत, त्यांना या पद्धतीच्या प्रतीकांचा, कारण की 5 सप्टेंबर हा जो दिवस आहे तर त्या दिवशीचे म्हणजे डॉक्टर राधाकृष्णन, सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जयंतीचा दिवस आहे. आणि त्यांचं एकंदर साहित्य किंवा त्यांची विचारधारा हे जर आपण बघितलं तर विषमतावादी विचारांच्या आधारित असलेलं किंवा हिंदुत्ववादी विचारांना पोषक असलेलं जे जातीग्रस्त आहे अशा विचारांच्या ह्याचा प्रतीक असं आपण म्हणू शकतो. आणि म्हणूनच ह्या प्रतीकाला पहिल्यांदा 1970 मध्ये दलित पॅन्थरनी चॅलेंज केलं आणि 3 जानेवारी हा शिक्षक दिवस असावा अशी घोषणा त्यांच्या वेगवेगळ्या माध्यमातून केलेली आपल्याला दिसते. आणि म्हणून हा दिवस शिक्षक दिन होऊ शकतो का असा एक प्रश्न आपण विचारतो. त्याचं अजून एक कारण असं आहे की याच धर्तीवर आपल्याला काही अनेक पुरोगामी म्हणणाऱ्या संघटना आहेत ज्या वेगवेगळ्या चळवळीच्या माध्यमातून अशा सगळ्या प्रतीकांच्या याला विरोध करतात. अशी प्रतीकं जी ब्राह्मण्यग्रस्त आहेत अशा प्रतीकांना चॅलेंज नुसता करत नाही तर आपलेही काही प्रतीकं आहेत जी या व्यवस्थेने मान्य केली पाहिजे अशी त्यांचा आग्रही भूमिका असते. आणि म्हणून मग 28 नोव्हेंबर हा राष्ट्रपिता ज्योतिबा फुले यांचा स्मृती दिन आहे, तो शिक्षक दिवस असावा अशी ही एक भूमिका आपल्याला पुढे आलेली दिसते. आणि म्हणून मग ह्या विषयांशी संदर्भात किंवा या शिक्षक दिनाच्या संदर्भात लोकांमध्ये, विद्यार्थ्यांमध्ये, शिक्षकांमध्ये संभ्रम निर्माण होतो की काय. कारण ह्या प्रश्नाला आपण उत्तर दिलं नाही तर मग आपल्याला प्रॉब्लेम येण्याचे चान्सेस वाढतात. आणि चळवळीच्या दृष्टीने हा विषय खूप महत्वाचाही वाटतो त्याच्यामुळे की खरंच आपण 28 नोव्हेंबर हा स्मृती दिन करायचा की सावित्रीबाई फुले जयंती हा शिक्षक दिन त्याला पर्याय म्हणजे दिन होऊ शकतो का, या अर्थाने आपण ह्या चर्चेला खुलं करणार आहोत. आणि मुळातच प्रतीक जी आहेत ही प्रतीक इथल्या व्यवस्थेनी आपल्यावर लादलेली आहेत का हाही त्या निमित्ताने ह्याच्यामध्ये प्रश्न येऊ शकतो. तोही चर्चेला आपण घेणार आहोत. तर चर्चेला सुरुवात करायच्या आधी इथे जे आपल्याला वक्तागण लाभलेले आहेत त्यांची मी थोडक्यात ओळख आपल्याला करून देते. सुरुवातीला मी ओळख करून देते. जवी पवार सर हे दलित पॅन्थरचे संस्थापक आहेत आणि त्याचबरोबर फुले शाहू आंबेडकर चळवळीमधले ते अभ्यासक आहेत, साहित्यिक आहेत आणि त्याचबरोबर त्याचे विश्लेषक आहेत. अनेक वर्षांचा त्यांचा हा प्रवास आहे आंबेडकर चळवळीमधला. आणि दुसरे जे वक्ते आपल्याला लाभलेले आहेत ते वक्ते आहेत संतोष शिंदे सर. संभाजी ब्रिगेड या संघटनेचे ते महाराष्ट्र प्रदेश संघटक आहेत. आणि त्याच्यानंतर तिसरे आपल्याला जे वक्ते म्हणून लाभलेले आहेत सचिन कांबळे सर. हे स्वतः बौद्ध संघर्ष समितीमध्ये संघटक म्हणून, महाराष्ट्र संघटक म्हणून काम करतात. याशिवाय ते रयत या शिक्षण संस्थेमध्ये शिक्षक पण आहेत. त्यानंतर चौथे ह्याच्यासाठी आपल्याला वक्ता जे लाभलेले आहेत ते किशोर पाटील सर. हे भारतीय समता संघ या संघटनेचे संघटक आहेत आणि तेही या चर्चेमध्ये सहभागी झालेले आहेत. याशिवाय आपल्याला अजून एक वक्ते आहेत किंवा होते, म्हणजे आता ते आलेले नाहीये, चर्चेमध्ये सहभागी होऊ शकले नाही, त्यांच्यापर्यंत कनेक्शन जर आपलं झालं तर तेही या चर्चेचा भाग बनतील. ते म्हणजे सचिन बगाडे सर, जे दलित युवक आंदोलन या संघटनेचे संघटक आहेत, संस्थापक आहेत. तर चर्चेला सुरुवात आपण जवी पवार सरांपासून करूया. सर, मला हा प्रश्न आहे की मुळात आपली शिक्षक दिनाच्या निमित्ताने म्हणजे शिक्षक दिन कुठला असावा याच्याबद्दलची आपली भूमिका काय आहे आणि त्याच्यावर आपण
पहिल्यांदा आपलं मत मांडावं. मी आता सांगितलं की लादला हे मला कळत नव्हतं, मला समजत नव्हतं, परंतु त्यावेळेला तो लादला गेला होता. आणि आता मी त्यानंतर म्हणजे फुले शाहू आंबेडकरांच्या विचारधारेचा मी पायीक झाल्यानंतर मग जे जे काही ते रामायणात असो, महाभारतामध्ये असो, आपल्या सगळ्या बाकीच्या याच्यामध्ये जे जे काही स्वीकारलं गेलेलं आहे ते अमान्य करत करत मग त्याला पर्यायी व्यवस्था निर्माण करावी असं वाटलं. आणि त्यामुळं मग 1965च्या नंतर ज्याला आपण दलित साहित्य म्हणतो, त्या दलित साहित्याचा जो एक प्रचंड प्रमाणात असा एक जो आवाज आला होता, त्या आवाजामध्ये आम्ही मंडळीनं जे आमच्यापैकी सगळे साहित्यिक मंडळी आम्ही असा विचार करू लागलो की सावित्रीबाई फुले यांनी पहिला प्रथम अशा प्रकारे शिक्षणाची दारं जर सगळ्यांना खुली केली असतील तर तिच्यापासूनच किंवा त्या माईंच्या कर्तृत्वापासून आपण का जय भीम करू नये, का सलाम करू नये असा विचार करून मग आम्ही 3 जानेवारी हा दिवस हा शिक्षक दिन साजरा केला जावा अशा प्रकारचा आग्रह धरला. मी तर या विषयावर अगदी सुरुवातीपासून अनेक लेख लिहिलेले आहेत. अगदी दाखल मी आज मला सगळे दाखवता येणार नाही, परंतु मी आपल्याला मुद्दाम एक दाखवत आहे. हा अंक आहे समता नायक नावाचा हा अंक आहे. हा समता नायक अंक याच्या डिसेंबर 2004 मध्ये मी जे आर्टिकल लिहिलं होतं त्या आर्टिकलचं नावच असं होतं की 3 जानेवारी हाच राष्ट्रीय शिक्षक दिन व्हावा. हे माझं 2004चं आर्टिकल आहे. आणि त्यानंतर मी अनेक ठिकाणी लिहित राहिलो, अगदी चर्चा करत राहिलो, कार्यक्रमामध्ये जाऊन 3 जानेवारीच्या अनेक त्या भाषणामध्ये मी जाणीवपूर्वक की हा दिवसच माहींचा दिवस, हा शिक्षक दिन साजरा व्हावा. त्यांचा जन्म झाला आहे तर आपल्याला माहिती आहे 3 जानेवारी 1831 या दिवशी त्यांचा जन्म झाला. आणि त्या जन्मानं एक नवी पहाट तयार झाली. आणि म्हणून असं वाटतं की ज्या राधाकृष्णांना आता मगाशी मॅडमने सांगितल्याप्रमाणे ज्या राधाकृष्णांच्या कुठल्याही साहित्यामुळं समाजाची धारणा झाली नाही किंवा समाजाच्या सगळ्या घटकांना त्यांचा विचार हा आपला वाटला नाही. केवळ शाळा कॉलेजमध्ये फिलॉसॉफी नावाचा एखादा विषय असतो आणि त्या फिलॉसॉफीमध्ये इंडियन फिलॉसॉफी हा एक भाग असतो. आणि म्हणून मग एक प्रकार जसं शिक्षक दिन लादला तशा प्रकारचं राधाकृष्णन त्यांचं इंडियन फिलॉसॉफीवरच्या ही पुस्तकं आम्हा अभ्यासक्रमामध्ये लादली गेली होती. म्हणजे आम्ही ते स्वीकारलं नव्हतं पण ती लादली गेली होती. या हे समजा मी उदाहरणार्थ माझा BA इंडियन फिलॉसॉफी हा माझा विषय होता, तो जर मी नसताच मी जर त्यावेळेला अभ्यास केला असता तर माझं काही अडलं नसतं. परंतु माईनी त्यांनी जी शाळा उघडल्या त्यामुळे आज अनेक स्त्रियांना आता आकाश ठेंगणं वाटू लागले. प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांचा सहभाग झाला. याचं एकमेव कारण त्यांनी ही जी दारं आहेत ही दारं सगळ्यांना सताड उघडली. सगळ्यांना मी म्हणतोय, अंडरलाईन करतोय की सगळ्यांना, म्हणजे त्या जगाला जे परित्यक्त होतं त्याच्यापासून सगळ्यांना त्यांनी ती उघडली. आणि मी सुरुवातीलाच एक वाक्य आपल्याला सांगू इच्छितो की आपण म्हणत आलो, म्हणजे मी मगाशी म्हटलं की ज्या ज्या प्रवृत्त्या होत्या, जे म्हणी होत्या, या सगळ्या म्हणी आम्ही चॅलेंज करत गेल्यामुळे एक किती म्हण होती, जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जग उद्धारी, अशी एक म्हण होती. तिला आम्ही चॅलेंज केलं आणि म्हटलं जिच्या हाती शिक्षणाची दोरी ती जग उद्धारी. जे शिक्षणाची दोरी पहिल्या प्रथम कोणी हातात घेतली असेल तर ती सगळ्यांसाठी ही माईने हातात घेतली. आणि म्हणून सावित्री माई हिचा जन्म ही एक नवीन पहाट आहे. आणि त्या पहाटेसाठी म्हणून आम्ही त्याच्या जन्मापासूनच हा शिक्षक दिन, कारण ती पहिली आद्य शिक्षिका आहे. ही पहिली आद्य शिक्षिका आहे. आणि त्या काळातला मी बाकीचा इतिहास आपल्या सगळ्यांना माहिती आहे की त्यांनी कोणत्या परिस्थितीमध्ये प्रतिगामी लोकांचे दगडधोंडे कसे साजरे केले वगैरे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. आणि मी मुद्दाम तुम्हाला एक आठवण करून देतो, ते म्हणजे जेव्हा त्या शिकवायला जायच्या त्यावेळेला एका वेळेला त्या 2 साड्या घेऊन जायच्या, 2 लुगडी घेऊन जायच्या. साड्या मिळत नाही, लुगडी घेऊन जायच्या. त्या लुगडीवर शेण मारायचे, दगडधोंडे वगैरे शेण मातली जाते. त्या वर्गात गेल्यावर ती बदलायची. आणि जेव्हा हा प्रकार फारच वाढायला लागला तेव्हा एक कोल्हे नावाच्या तरुणाला त्यांच्या बरोबर जाण्याची एक मुभा देण्यात आली. त्यांच्या बरोबर येणे, ते पाठोपाठ ते जायचे. आणि ह्या कोल्हेने
आपली आठवण करून येते. एक प्रकारचे ते शिपाई होते, एक प्रकारचे शिपाई होते ते. या कोल्हेंनी आठवण करून दिले त्यांचं. त्यांनी असं म्हटलंय की एकदा मला ह्या माई बोलल्या की माझ्यावर जे टाकलं जात आहे ते दगड टाकले जात नाहीत, ती माझ्यावर फुलं टाकली जात आहेत. आणि त्यांनीच असं पुढे म्हटलंय की हे जे दगड आहे ते दगड हे पाया झालेत आणि या पायावर मी हे विद्येचं मंदिर बांधलंय असं त्यांचंच म्हणणं आहे. आणि म्हणून मला असं वाटतंय की जिच्यापासून विद्येला खऱ्या अर्थानं सुरुवात झाली. आपल्याला माहिती आहे क्रांतिबाणी म्हटलंय की विद्येला अविद्या ही कशाला कारणीभूत आहे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. तो श्लोक आपल्याला माहिती आहे. त्यामुळं माझं म्हणणं आहे की मी पहिल्यापासून आम्ही आग्रह करतो, मी माझी दलित पॅंथर संस्था आम्ही दलित साहित्यातली सगळी मंडळी याचा पहिल्यापासून आग्रह करत होतो. आणि त्याचमुळे पुणे विद्यापीठाला सावित्रीमाईचं नाव द्यावं यासाठी देखील जो संघर्ष झाला, जो लढा देण्यात आला, त्या लढ्यात सुद्धा आम्ही सहभाग घेतला. आता हा मी मगाशी म्हटल्याप्रमाणे एक दिवस ज्यांच्या एस राधाकृष्णन यांच्या नावाने होता तो आम्ही बाद केला की आमच्या पुरता आम्ही तो नाकारला. त्यानंतर काही मंडळी जी आमच्यासारखी विचार करायला लागली होती त्या मंडळीनं 28 नोव्हेंबर हा पुन्हा दिवस पुढे आणण्याचा प्रयत्न केला. 28 नोव्हेंबर मी तुम्हाला 2 मिनिटं थांबवते आहे. आणि या निर्वाळाच्या पासून काही लोकांनी म्हटलं की इथं आता या दिवसापासून आपण हा दिवस साजरा करावा. परंतु हा दिवस दुःखाचा आहे, हा अतिव दुःखाचा आहे. आणि अतिव दुःखाचा ताबडतोब दुसऱ्या आठवड्यामध्ये आणखी एक दिवस येतो, तो म्हणजे 6 डिसेंबर येतो. म्हणजे 28 नोव्हेंबर ते 6 डिसेंबर हा जो मधला हा जो आठवड्याचा जो प्रकार आहे हा दुःखमय आहे. ह्याच्या वेळेला उत्साह साजरा केला जाऊ नये, कुठलेही उत्साहित वातावरण असता कामा नये, ते दुःखदच वातावरण असावे. आणि या दुःखाची कारणं शोधणाऱ्या चर्चा झाल्या पाहिजेत, त्याच्यावर परिचर्चा झाल्या पाहिजेत. या उद्देशाने आम्ही माझ्या स्वतःच्या चॅनलने सुद्धा आंबेडकर थॉट्स मुवमेंट नावाची माझी आपली चॅनल आहे, याने सुद्धा 28 नोव्हेंबर ते 6 डिसेंबर यापर्यंत आम्ही वेगवेगळ्या गंभीर विषयावर चर्चा करत असतो. तेव्हा 28 नोव्हेंबरचा हा जो आग्रह काही लोकांनी केला तो ह्या दुःखाच्या दिवसाला, जयंतीच्या दिवसाला उत्साहाचं स्वरूप येऊ नये म्हणून आम्ही तोही अमान्य केला. आणि 3 जानेवारी हा दिवस आम्ही शिक्षक दिन म्हणून साजरा करण्याचा प्रयत्न केला. आणि त्याला अशी फळं आली, त्याच्यावर पुन्हा चर्चा होऊ लागले, आता चर्चा होऊ लागले. आणि म्हणजे बाकीच्या ग्रंथातले जे सगळे जे प्रतीकं वगैरे आहेत ती सगळं आता गळून पडतायत. आणि त्या ठिकाणी नवीन नवीन प्रतीकं, नवीन नवीन म्हणी आणि नवीन नवीन सगळं हे वातावरण तयार होत आहेत. कारण काल आम्हाला इतिहास माहीत नव्हता, आम्हाला पासून इतिहास दडवलेला गेला होता, हा इतिहास दडपला गेलेला होता. आणि हा दडपलेला इतिहास जेव्हा आम्ही शोधू लागलो तेव्हा आम्हाला आमचा नवीन इतिहास लागला. आणि त्यामुळे नवीन इतिहासाचं ते पर्व म्हणजे 3 जानेवारी ही जन्म आपल्याला शिक्षक दिन साजरा करावा असं मी आग्रहानं आपल्या समोर मानतो. बोला. ठीक आहे. मी फक्त आपल्याला आपली 3 जानेवारीची भूमिका आहे ही स्पष्ट झाली ह्याच्यामुळे. ठीक आहे. ह्याच्यामध्ये अजून आता जे सचिन कांबळे सर आहेत त्यांना मी असं विनंती करते की बौद्ध संघर्ष समितीची शिक्षक दिनाबद्दलची आपली काय भूमिका आहे, त्याचा आधार काय? धन्यवाद. आवाज येतोय माझा? हो येतोय, बोला. सर्वांना जय भीम. सर्वप्रथम बहुजन संघटक जे मी मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो की त्यांनी आजच्या या चर्चेमध्ये बौद्ध संघर्ष समितीचा प्रतिनिधी म्हणून मला या ठिकाणी आमंत्रित केलं. त्याचबरोबर मी विशेषतः जवी पवार सर यांचे मनपूर्वक आभार मानतो, धन्यवाद व्यक्त करतो. कारण की बौद्ध संघर्ष समिती ही तिसऱ्या पिढीची आंबेडकरी चळवळीची प्रातिनिधिक स्वरूपातली धार्मिक सांस्कृतिक संघटना आहे. आणि जवी पवार सरांसारखे म्हणजे तुमच्या फ्रेम मध्ये येणार थोडस मागे. हा बरोबर, बोला. मी जवी पवार सरांचे विशेषतः आभार मानतो कारण की तिसऱ्या पिढीची आंबेडकरी चळवळ ज्यांनी जिवंत ठेवली आणि ज्यांनी आमच्यासारख्या सर्व आंबेडकरी कार्यकर्त्यांना आंबेडकरी चळवळीमध्ये आणण्यासाठी प्रेरणा दिली. दलित पॅंथरच्या माध्यमातून असो, त्यांच्या साहित्याच्या माध्यमातून असो,
तर मी विशेषतः या प्रसंगी जवी पवार सरांची ऑनलाईन भेट झाली, त्यानिमित्त मी सरांचे मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो. आणि बौद्ध संघर्ष समिती ही आंबेडकरी पिढीची, तिसऱ्या पिढीची धार्मिक सांस्कृतिक चळवळ आहे. ज्या धार्मिक सांस्कृतिक चळवळीचा मुख्य उद्देश आहे या भारतातील जाती व्यवस्था नष्ट करणे, म्हणजेच भारत बौद्धमय करणे. धम्माचे जे 2 प्रयोजन सांगितलेले आहेत ते म्हणजे बुद्धत्व प्राप्त करणे आणि इहलोकी धम्मराज्य प्रस्थापित करणे. बुद्धत्व प्राप्त करत असताना आणि इहलोकी धम्मराज्य प्रस्थापित करत असताना आपल्याला 3 पातळ्यांवरचा संघर्ष करावा लागतो. सुरुवातीला संघर्ष हा स्वतः बदलण्याचा असतो, दुसरा संघर्ष हा आपल्या कुटुंब आणि परिसर बदलण्याचा असतो, तर तिसरा संघर्ष हा जग बदलण्याचा असतो. एकूणच इहलोकी धम्मराज्य प्रस्थापित करण्याचा मुद्दा ज्यावेळेस आपण भारतासारख्या जातीप्रधान देशाच्या बाबतीत विचार करतो त्यावेळेस भारतातील मुख्य प्रश्न जो आहे, जो कळीचा प्रश्न जो आहे तो इथल्या जाती व्यवस्थेचा प्रश्न आहे. आणि इथल्या जाती व्यवस्थेचा प्रश्न स्वातंत्र्यपूर्व काळापासून ते स्वातंत्र्यानंतरच्या काळापर्यंत कुठल्याच राजकीय पक्षाने या प्रश्नाला प्रामुख्याने हात न घालण्यामुळे भारतातील जाती व्यवस्थेचा प्रश्न हा परंपरेपासून ते आजतागायत जटिल होत आलेला आहे. आणि त्याला स्पर्श न केल्यामुळे त्याचे विविध स्वरूप जरी बदलत असले, त्याचे परिणाम जरी बदलत असले तरी त्याची दाहकता अजूनही तशीच आहे. त्यामुळे बौद्ध संघर्ष समिती ही तिसऱ्या पिढीची जी आंबेडकरी चळवळ आहे ती अशी भूमिका मांडते की या भारतातील जाती व्यवस्था नष्ट करणे म्हणजेच हा भारत बौद्धमय करणे, आणि हा भारत बौद्धमय करणे म्हणजेच इथली अभिजनवादी जी ब्राह्मण्यग्रस्त किंवा ब्राह्मणी अभिजनवादी जी चौकट आहे, जी समाज व्यवस्थेची चौकट आहे, जी उतरंडीची चौकट आहे, जिला बाबासाहेबांनी श्रेणीबद्ध विषमतेची चौकट म्हटलेला आहे, ती श्रेणीबद्ध विषमतेची चौकट तोडण्याचा निर्धार बौद्ध संघर्ष समिती करते. आणि ही चौकट तोडण्यासाठी म्हणजेच दुसऱ्या भाषेमध्ये जाती व्यवस्था नष्ट करायची असेल तर जाती व्यवस्था ज्या धर्माच्या आधारावर आधारित आहे, जाती व्यवस्था ज्या पावित्र्य संकल्पनेवर आधारित आहे, तो धर्म आणि पावित्र्य संकल्पनेचा आधार नष्ट करणे म्हणजेच नवीन समाज निर्मिती करणे, नवसमाज निर्मिती करणे. आणि हा नवसमाज निर्मित करायचा असेल तर इथली पारंपरिक जी अभिजनवादी सांस्कृतिक व्यवस्था आहे, विषमताग्रस्त व्यवस्था आहे, ती विषमताग्रस्त व्यवस्था नष्ट करण्याचा निर्धार बौद्ध संघर्ष समिती करते. आणि हा निर्धार करत असताना ही जाती व्यवस्था नष्ट करण्याच्या प्रक्रियेमध्ये ज्या जाती व्यवस्थेचा आधार हिंदू धर्म आणि पावित्र्य संकल्पना आहे, त्या पावित्र्य संकल्पनेमध्ये आपण जसं पाहतो की ब्राह्मणांपासून जसजसं आपण खाली शूद्र आणि अस्पृश्यांपर्यंत येतो तसतसं अपवित्र होत जातो, आणि अस्पृश्यांपासून जसजसं आपण वर जातो चातुर्वर्ण्य व्यवस्थेमध्ये तसतसं पवित्र होत जातो. ही जी पवित्र अपवित्रची संकल्पना आहे तिला धर्माचा आधार आहे, ईश्वराचा आधार आहे, त्यामुळे ती नीती जी झालेली आहे ती नीती पवित्र नीती झालेली आहे. आणि म्हणून भारतातले लोक जे आहेत जे जाती पाळतात याचं कारण त्यांचा धर्म त्यांना जाती पाळायला भाग पाडतो असं म्हणणार नाही, पण त्यांचा धर्म अशा प्रकारचा संस्कार करतो की त्यांच्या एकूण संस्कारामध्ये जाती संस्कार येतात आणि त्या जाती संस्काराचा भाग म्हणून ते जाती व्यवस्था पाळतात. मग ही जाती व्यवस्था नष्ट करायची असेल आणि समाज व्यवस्था निर्माण करायची असेल तर तुम्हाला विषमताग्रस्त ब्राह्मणी अभिजनवादी प्रतीक सुद्धा टाळावे लागतात. कारण की समाजाची निर्मिती करत असताना एक मुद्दा सर्वांनी लक्षात घेतला पाहिजे की भारतातला जो समाज परिवर्तनाचा संघर्ष आहे किंवा भारतातील जो सामाजिक संघर्ष आहे तो सामाजिक संघर्ष हा पूर्णपणे धर्माच्या परिघामध्ये लढला गेलेला आहे. आणि इथली व्यवस्था नाकारणे, इथली व्यवस्था बदलणे, जाती व्यवस्था समूळ नष्ट करणे आणि त्यासाठी आदर्श समाज निर्मिती करणे हा एक प्रकारचा सामाजिक संघर्ष आहे. आणि या सामाजिक संघर्षामध्ये धर्म ही महत्वाची भूमिका पार पाडत असतो, कारण धर्म हा समाजाची धारणा करत असतो. आणि बाबासाहेब म्हणतात की धर्म समाजाची धारणा करत जरी असला तरी बाबासाहेब त्यामध्ये प्रामुख्याने म्हणतात की धर्म हा समाजाची धारणा कोणत्या तत्वावर करतो हे मुख्य पाहणे गरजेचं आहे. जो धर्म स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या तत्वांची अंमलबजावणी करतो किंवा या तत्वांवर आधारित समाजाची निर्मिती करतो तो धर्म मला प्यारा आहे अशी भूमिका बाबासाहेबांनी घेतली. आणि भारत बौद्धमय करण्याच्या भूमिकेतून बौद्ध धर्म स्वीकारल्यानंतर त्यांनी घोषणा केली. आता भारत बौद्धमय करणे, जाती व्यवस्था नष्ट करणे, इथली समाज व्यवस्था बदलणे या सगळ्या प्रक्रियेमध्ये ब्राह्मणी अभिजनवादी संस्कृतीशी इथल्या सर्व परिवर्तनवादी संस्कृतीचा, इथल्या सर्व परिवर्तनवादी
चळवळींचा, इथल्या सर्व परिवर्तनवादी विचारधारेचा संघर्ष होणार हे अटळ आहे. आणि हा संघर्ष केवळ विचारांच्या पातळीवर नाही, हा संघर्ष केवळ प्रतीकांच्या पातळीवर नाही, तर हा संघर्ष समग्र संघर्ष आहे अशी बौद्ध संघर्ष समितीची धारणा आहे. आणि हा संघर्ष समग्र संघर्ष म्हणजेच धर्माच्या परिघामध्ये लढला जाणारा संघर्ष आहे, संस्कृतीच्या परिघामध्ये लढला जाणारा संघर्ष आहे. आणि धर्म संस्कृतीच्या परिघामध्ये जर आपण संघर्ष करत असू तर धर्म संस्कृतीच्या परिघामध्ये अशाच प्रकारचे प्रतीक आपल्याला मान्य करावे लागतात जे समतावादी राष्ट्रवादाची भाषा करतात, जे समतावादी भारतीय समाजाच्या निर्मितीची भाषा करतात, ज्या प्रतीकांमध्ये स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि सर्वसमावेशक सांस्कृतिक राष्ट्रवाद आहे, अशा प्रकारच्या प्रतीकांची निर्मिती आपल्याला जाती व्यवस्था नष्ट करण्याच्या प्रक्रियामध्ये, नवीन समाज निर्मिती करण्याच्या प्रक्रियामध्ये घ्यावा लागतो. आणि म्हणूनच ज्या वेळेस राधाकृष्णन यांचं प्रतीक हे मुख्यतः ब्राह्मणी अभिजनवादी सांस्कृतिक राष्ट्रवादाचं प्रतीक आहे, जे प्रामुख्याने स्वातंत्र्यानंतर, ज्यावेळेस भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारताची एकूण सामाजिक संरचना करण्याच्या निमित्ताने, भारताच्या एकूण समाज परिवर्तनाच्या किंवा समाजाच्या विकासाच्या दृष्टिकोनातून त्या काळामध्ये असणाऱ्या गांधी प्रणित काँग्रेसने ज्यावेळेस अशा प्रकारची व्यूहरचना केली की त्यामध्ये विशेषतः विविधतेतून एकता असेल किंवा राज्यघटनेच्या माध्यमातून धर्मनिरपेक्षता असेल किंवा सर्व धर्मसमभाव असेल, असे मुद्दे घेतलेले जरी असले तरी त्यांचा जो एकूण विकासवादाचं त्यांचं जे प्रारूप होतं ते पूर्णतः प्रारूप हे अभिजनवादी ब्राह्मणी प्रतीकांना आधी मान्यता देण्याचं होतं. आणि हे जे प्रारूप आहे की ब्राह्मणवादी अभिजनवादी प्रतीकांना प्रारूप देण्याच्या प्रक्रियेचा भाग म्हणून ज्यावेळेस ते राधाकृष्णनना पुढे आणतात, तर जसं जवी पवार सरांनी आताच सांगितलं की राधाकृष्णन यांची एकूण तत्वज्ञानाची मांडणी की जे स्वतः एक जाती अहंकार बाळगणारे होते, त्याचप्रमाणे जाती व्यवस्थेचं खुलं समर्थन करणारे होते. म्हणजे इतकी कडक भूमिका घेऊन सुद्धा, जाती अहंकार बाळगून सुद्धा, जाती व्यवस्थेचं समर्थन करून सुद्धा किंवा बालविवाहाचं समर्थन करून सुद्धा, म्हणजे आश्चर्याची बाब म्हणजे त्यांच्या 2 मुलींचं लग्न लहान वयातच झाले, म्हणजे त्यांच्या दोन्ही मुलींचे बालविवाह झाले. असं असून सुद्धा केवळ ब्राह्मणी अभिजनवादी सांस्कृतिक राष्ट्रवादाचं प्रतीक भारतीयांवर लादावं म्हणून राधाकृष्णन यांना भारताचं शिक्षक प्रतिनिधी म्हणून किंवा त्यांचा जन्मदिन हा शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यात यावा, अशा प्रकारचं ब्राह्मणी अभिजनवादी सांस्कृतिक प्रतीक आपल्यावर लादलेलं आहे. आणि जाती व्यवस्थेचं ते अपत्य असल्यामुळे, जाती व्यवस्था नष्ट करण्याची भूमिका बौद्ध संघर्ष समितीची असल्यामुळे अशा प्रकारची अभिजनवादी ब्राह्मणी सांस्कृतिक राष्ट्रवाद नाकारणारी बौद्ध संघर्ष समितीची भूमिका आहे. आणि मग ब्राह्मणी सांस्कृतिक राष्ट्रवाद नाकारायचा असेल तर आपल्याला भारतातील सर्व जाती धर्माचे, सर्व प्रदेशाचे, सर्व भाषा बोलणारे, अगदी सर्व थरातील लोकांचा सर्वसमावेशक विचार केला तर जनवादी सांस्कृतिक राष्ट्रवादाचा आधार घ्यावा. आणि जनवादी सांस्कृतिक राष्ट्रवादाचा आधार घेत असताना आपलं राष्ट्र कसं निर्माण होणार, आपण कोणत्या राष्ट्राचं प्रतिनिधित्व करत आहोत, स्वातंत्र्यानंतरचा भारत आणि आताचा भारत हा जर विचार केला तर नवभारत घडवण्याच्या दृष्टिकोनातून, नवराष्ट्र घडवण्याच्या दृष्टिकोनातून जाती व्यवस्था नष्ट करणे हेच खऱ्या अर्थाने राष्ट्रवादी मोठं असं कार्य आहे. जर तुम्ही स्वतःला राष्ट्रवादी समजत असाल तर प्रत्येकाने ही भूमिका मनाशी ठरवली पाहिजे की राष्ट्राच्या विकासामध्ये किंवा राष्ट्र निर्मितीमध्ये जे मुद्दे, ज्या मुद्द्यांचा अडथळा निर्माण होतो, ज्यामुळे राष्ट्र निर्माण होऊ शकत नाही, असे जे सगळे मुद्दे आहेत त्यातला सर्वात आणि कळीचा आणि महत्वाचा मुद्दा म्हणजे भारतातील जाती व्यवस्थेचा आहे. आणि ही जाती व्यवस्था समर्थन करणारी प्रतीक ज्यावेळेस आपल्याला किंवा आपल्या सगळ्या शिक्षण प्रक्रियेवर एक प्रतीक म्हणून लादली जातात, त्यावेळेस बाबासाहेबांनी घडवलेल्या विचारांनी, बाबासाहेबांनी दिलेल्या विचारांनी किंवा बाबासाहेबांच्या विचारधारेतून निर्माण झालेल्या चळवळींनी अशा प्रकारच्या जातीग्रस्त ब्राह्मणी अभिजनवादी सांस्कृतिक राष्ट्रवादाला विरोध करणं हे अगत्याचं ठरतं. आणि म्हणूनच एकूणच या सर्व प्रक्रियेचा विचार करता सर्व समाजाचं प्रतिनिधित्व करणारी, सर्व समाजाला एकत्रित घेऊन जाणारी, सर्व समाजाच्या भावनेला हात घालणारी आणि सर्व समावेशक अशी जनवादी सांस्कृतिक राष्ट्रवादाची जडणघडण आपल्या या भूमिकेमध्ये आली पाहिजे. आणि म्हणून बौद्ध संघर्ष समितीने
ती जडणघडण करण्याच्या दृष्टिकोनातून सावित्रीबाई फुले, बोधिसत्व सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिन हाच खरा शिक्षक दिन असावा अशी भूमिका घेतली आणि त्या दृष्टिकोनातून सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिन शिक्षक दिन होण्याच्या प्रक्रियेतून तो दिवस जो आहे, जो शिक्षक दिन म्हणून आपण साजरा करणार आहोत, तो साजरा केला पाहिजे, त्याचा उत्सव झाला पाहिजे. त्यातून शिक्षक, मुले किंवा विद्यार्थी विद्यार्थिनी आणि एकूण समाज यांच्यावर आदर्श शिक्षकाचं प्रतिबिंब बिंबलं पाहिजे. या भूमिकेतून बौद्ध संघर्ष समितीने सावित्रीबाई फुले, बोधिसत्व सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिन म्हणजे 3 जानेवारी हा शिक्षक दिन म्हणून आपण सर्वांनी साजरा करावा ही भूमिका घेतली. बऱ्याच वेळा राष्ट्रपिता ज्योतिबा फुले यांच्या बाबतीत अशी भूमिका घेतली जाते की त्यांचं शैक्षणिक कार्य जे आहे ते महान आहे आणि म्हणून त्यांचा जन्मदिन हा शिक्षक दिन म्हणून साजरा करावा. परंतु त्यांचा जन्मदिन हा बरोबर 11 एप्रिल होतो, ज्यावेळेस शिक्षणाचा कालावधी किंवा परीक्षेचा कालावधी असतो. आणि त्याहीपेक्षा बौद्ध संघर्ष समितीची अशी भूमिका आहे की राष्ट्रपिता ज्योतिबा फुले हे भारताचे खऱ्या अर्थाने राष्ट्रपिता आहेत. राष्ट्रपिता ज्योतिबा फुलेंना शिक्षक दिन म्हणून किंवा त्यांचा उल्लेख शिक्षक दिन म्हणून करणे हे एकूण त्यांच्या प्रतिभेचं, त्यांच्या व्यक्तिमत्वाचा विचार करता त्यांना मर्यादित केल्यासारखं. खऱ्या अर्थाने राष्ट्रपिता ज्योतिबा फुले यांनी या भारतातील कळीच्या मुद्द्याला हात घातला. जाती व्यवस्थेमुळे किंवा जाती व्यवस्थाच ही भारतातल्या सर्व प्रश्नांचं मूळ आहे अशी भूमिका घेऊन त्यांनी भारतातल्या जाती व्यवस्थेच्या स्वरूपाविषयी चर्चा केली. इतकंच नाही तर भारतातील जो पारंपरिक वैदिक ब्राह्मणी हिंदू धर्म आहे त्या हिंदू धर्माची धर्मचिकित्सेची परंपरा ही ज्योतिबा फुलेंनी सुरू केली. ते केवळ धर्मचिकित्सेवरच थांबले नाही तर त्यांनी समाजाला नवा पर्याय देण्याच्या दृष्टिकोनातून सार्वजनिक सत्य धर्म नवा पर्याय समाजातील बांधवांना दिला. म्हणजेच काय तर सचिन सर, सचिन सर, फक्त आता सध्या मला आपल्या संघटनेची भूमिका म्हणून पाहिजे होती. ठीक आहे. यानंतर मी किशोर पाटील सरांना थोडक्यात त्यांनी आपली भूमिका फक्त मांडावी आधी, म्हणजे मग त्या पद्धतीचे जेव्हा प्रश्न येतील तेव्हा तुम्ही उत्तर देताना बाकीचे जे तुमचं जस्टिफिकेशन, एक्सप्लेनेशन जे काय आहे ते तुम्ही देऊ शकता. तर मी किशोरला असं म्हणेन की संघटना भारतीय समता संघ म्हणून शिक्षक दिनाच्या बद्दलची आपली भूमिका काय आहे आणि त्याचा आधार नेमका काय तुम्ही सांगा. सर्वांना जय भारत, जय भारतीय. माझा आवाज येतो व्यवस्थित? येतोय सर, बोला. ओके. सर्वप्रथम मी थोडक्यात भारतीय समता संघ म्हणजे काय आहे आणि हा नवीन कुठली संघटना आली असा एक प्रश्न निर्माण होऊ शकतो, म्हणून थोडक्यात पहिले पार्श्वभूमी सांगतो. सर हॅलो किशोर सर, भारतीय समता संघाची भूमिका आम्हाला नकोय. 3 जानेवारीची जी शिक्षक दिनाच्या बद्दल आपण जे काही आता हा विषय घेतलेला आहे चर्चेला, त्याच्याबद्दल शिक्षक दिन नेमका कुठल्या दिवशीचा असावा ह्याच्याबद्दलची तुमच्या संघटनेची म्हणून भूमिका मला सांगा. संघटनेच्या भूमिकेवर आपण काहीतरी चर्चा नक्कीच ठेवू. ते सांगण्यासाठी थोडक्यात आलीच म्हणजे कसं त्याचे रिलेव्हन्स लक्षात आल्यासाठी मी फक्त एवढं सांगणार होतो की भारतीय समता अगदी एका ओळीमध्ये सांगतो की सर्व धर्मामध्ये समतावादी जो प्रवाह असतो त्या प्रवाहाला एक प्लॅटफॉर्म देण्यासाठी म्हणून हा आम्ही प्रवाह निर्माण केलेला आहे, प्लॅटफॉर्म दिलेला आहे. आणि या प्लॅटफॉर्म जो समतावादी राष्ट्र निर्मितीसाठी आग्रही आहे, त्यामुळे जेव्हा आम्ही समतावादी राष्ट्र निर्मितीची भूमिका घेतो तेव्हा आम्हाला एक स्पष्ट दिसतं की जिथे स्त्री दास्य आहे तर त्या स्त्री दास्याचा अंत करण्याचं प्रतीक आपल्याला पुढे आणता आलं पाहिजे किंवा आणलं गेलं पाहिजे. आणि म्हणून स्त्री दास्य संपवण्यासाठी किंवा ज्याला आपण म्हणतो समतावादी समाज निर्माण करण्यासाठी, ज्याला फुलेंनी एकमय समाज म्हटलं, असा एकमय समाज निर्माण करण्यासाठी सर्व धर्मामध्ये जे समतावादी प्रवाह आहेत या प्रवाहांना आदर्श कुठलं प्रतीक असू शकतं. तर आमच्या लेखी किंवा आमच्या एकंदरीत भूमिकेमध्ये जेव्हा आम्ही बघतो तेव्हा आम्हाला स्पष्टपणे असं दिसतं की सावित्रीबाई फुले हॅलो किशोर सर, आपला आवाज गेला. तुझं बोलायचं ठीक आहे. मला वाटतं काहीतरी टेक्निकल प्रॉब्लेम आलेला दिसतोय किशोर यांच्या इथे. आणि संतोष शिंदे सर मला ह्याच्यामध्ये आता दिसत नाहीयेत. हा आलाय आवाज. बोला किशोर सर. हो येतोय, बोला. हॅलो, मी असं म्हणत होतो की सांगत होतो
की त्यामुळे जे ज्याला आपण म्हणतो स्त्रीचा असं अंत करणारी भूमिका घेणारी आणि स्त्रियांना आत्मभान देणारी ही जी भूमिका सावित्रीबाई फुलेंनी घेतली, त्यामुळे सावित्रीबाई फुलेंचा जन्मदिवस हा शिक्षक दिन झाला पाहिजे अशी संघटनेची भूमिका आहे. मला वाटते थोडक्यात बोलतो, नंतर बोलताना पुढे बोलेल. नाही आता तुम्हाला बोलायचं नाही. हॅलो, त्याच्यामध्ये आता सरांनी मी जवी पवार सरांना एकदा पुन्हा ह्याच्यामध्ये बोलवती आहे चर्चेला, की जेव्हा तुम्ही हा 1970 किंवा 73 त्या दरम्यान चालू केलेला होता हा शिक्षक दिन 3 जानेवारी म्हणून, तर त्याच्या संदर्भात आपण कधी प्रशासनाला किंवा केंद्र सरकार किंवा तत्सम राज्य सरकार असेल तर यांना कधी काही पत्रकं आपण दिलेली आहेत किंवा काही प्रस्ताव असा काही मांडलेला होता का? आणि असा मांडला असल्यास त्याला काही शासनाने काही उत्तर वगैरे दिलेलं होतं का? वृत्त असायचं, ते वृत्त त्याच दिवशी सरकारकडे जायचं. आमचा त्यावेळेला असा आग्रह असायचा की आम्ही जरी एखादं निवेदन केलं, एखादा ठराव पास केला, तर तो ठराव सरकारकडे गेला तर त्याच्यावर ती चर्चा होईलच अशातला भाग नसायचा. परंतु आमच्या सभेला त्यावेळेला काही विशिष्ट कारणामुळे असेल किंवा आमच्याबद्दल त्यांच्यामध्ये गैरसमज निर्माण झाला असेल सरकारकडे, त्याच्यामुळे आमच्या सभेला सरकारचे पोलीस डिपार्टमेंटचे ज्याला आपण CID म्हणतो असे लोक त्या आमच्या सभेला यायचे आणि आमचं जे म्हणणं असतं ते म्हणणं आमचं तात्काळ त्याच दिवशी सरकारपर्यंत जायचं आणि सरकारी यंत्रणेकडून गेलेला तो असल्यामुळे त्याच्यावर चर्चा व्हायची आणि मग त्याप्रमाणे मग आम्हाला कधी आम्ही चर्चा ज्या व्हायच्या, कधी मुख्यमंत्र्याबरोबर, कधी शिक्षण मंत्र्याबरोबर चर्चा व्हायच्या, त्यावेळेला हा मुद्दा यायचा. प्रत्यक्ष आम्ही अनेक ठराव सुद्धा पास केलेले आहेत. ते ठराव आपल्याला मुद्दा मी सांगू इच्छितो की सरकारकडे गेलेल्या प्रत्येक ठरावाचं सरकार उत्तर देतच असं नाही, परंतु त्यांची ज्यावेळेला पॉलिसी ठरते त्या पॉलिसी वेळेला कुणाचं काय म्हणणं आहे याच्याबद्दल त्याच्यावर मला ऍडमिनिस्ट्रेशनचा सुद्धा अनुभव आहे. त्यामुळे सांगतो की आमच्या सभेचे जे पोलीस रिपोर्टर होते, CID रिपोर्टर होते, त्या CID रिपोर्टमुळे ह्या आमचं म्हणणं तात्काळ सरकारकडे जायचं. त्याला वर्तमानपत्रात आलेली बातमी खरी आहे की खोटी आहे, मग ते खरंच बोललो होता किंवा पत्रकाराने लिहिलेलं ते ट्विट केलेलं आहे की नाही, आता काय प्रश्न नव्हता. ते तसं आमचं म्हणणं हे सरकारकडे जात होतं आणि त्यामुळे मग आमच्या चर्चेमध्ये सकारात्मक किंवा नकारात्मक जे काय ते त्याला उत्तरे मिळत होते. एवढं सांगितलं तरी पुरेसं आहे. थँक्यू सर. यानंतर सचिन कांबळे यांना माझा हा प्रश्न आहे की 3 जानेवारी शिक्षक दिन म्हणून कशा पद्धतीचे कृती कार्यक्रम आपण राबवलेले आहेत आणि त्याच्या आधी एक फक्त, कारण आता इथे संतोष शिंदे सर नाही आहेत किंवा सचिन बगाडे सर पण इथे नाही आहेत, ते संतोष शिंदेच्या इथे काहीतरी टेक्निकल प्रॉब्लेम आल्यामुळे ते थोड्या वेळाने आपल्याला जॉईन होतील. पण त्याच्या आधी एक माझ्याकडे सत्यशोधक म्हणून जी संघटना होती त्यांची भूमिका 28 नोव्हेंबर बद्दलची होती आणि त्यांचा हा सत्यशोधक जागर म्हणून पुस्तक त्यांचं मासिक आहे. तर त्याच्यामध्ये सप्टेंबर 2020चा हा अंक आहे ज्याच्यामध्ये ते 28 नोव्हेंबरची भूमिका मांडतात. व्ह्युअर्सला असं वाटायला नको, दिसत असेल मला वाटतं 28 नोव्हेंबर. ओके, तर व्ह्युअर्सला असं वाटायला नको की दुसरी बाजू अजिबातच मांडली जात नाहीये किंवा काय. तर 28 नोव्हेंबर हा ज्योतिबा फुले, राष्ट्रपिता ज्योतिबा फुले यांचा स्मृती दिन आहे आणि या दिवशी शिक्षक दिन साजरा केला जावा अशी या संघटनांची भूमिका आहे. ह्या सप्टेंबर 2020च्या अंकामध्ये त्यांनी महाराष्ट्र सरकारला याचा प्रस्ताव देखील त्यांनी मांडलेला आहे आणि त्याच्यामुळे मला सचिन कांबळे सरांकडनं जाणून घ्यायला आवडेल की ह्या भूमिकेबद्दल, कारण ही भूमिका सातत्याने सम्राटमध्ये असेल किंवा वेगवेगळ्या संघटनांच्या माध्यमातून आलेली आपल्याला दिसते, तर ह्याच्यावर आपलं काय म्हणणं आहे, थोडक्यात मांडावं. ठीक आहे. खरं तर त्यांचे प्रतिनिधी या ठिकाणी असणं अपेक्षित होते, परंतु काही कदाचित
तांत्रिक अडचणी आल्या असतील असं आपण समजू, त्यामुळे ते या ठिकाणी हजर नाहीयेत. तरीही या आता तुम्ही मांडलेल्या ज्या मुद्द्यावर बौद्ध संघर्ष समितीची हीच भूमिका आहे की बौद्ध संघर्ष समिती ही धार्मिक सांस्कृतिक संघटना आहे आणि धार्मिक सांस्कृतिक संघटनेमध्ये समाजाची निर्मिती ही विहार केंद्रे असल्यामुळे आणि बौद्ध धम्म हा त्याचा पाया असल्यामुळे, बौद्ध धम्म सिद्धांत तत्वज्ञान हा त्याचा केंद्रबिंदू असल्यामुळे बौद्ध संघर्ष समिती हीच भूमिका आहे की बौद्ध विहारांच्या माध्यमातून आदर्श समाज निर्मिती करत असताना या सर्व समाजामध्ये सर्व प्रकारची लोक असतात. म्हणजे समाजामध्ये फार कमी प्रमाणात इंटेलेक्च्युअल लोक असतात, मोठ्या प्रमाणामध्ये बहुसंख्य समाज हा संवेदनशील असतो, भावनिक असतो, जो धर्मश्रद्धांवर जगत असतो. म्हणजे उदाहरणार्थ आपण बऱ्याच वेळा असं म्हणतो की लोक देव मानतात, ईश्वर मानतात, आपण जातो त्यांच्या घरातले कधी कधी देव काढण्याचा प्रयत्न करतो. त्यामध्ये हीच भूमिका आहे की या सर्व प्रक्रियेमध्ये कृत्रिम कार्यक्रमांकडे मी जरा थोड्या वेळाने येतो, परंतु तुम्ही आधी जो प्रश्न उपस्थित केला आहे की 28 नोव्हेंबर बाबतचा, तर त्यावर मला वाटतंय भूमिका होणं गरजेचं आहे. सर्वप्रथम मी सत्यशोधक संघटना असेल किंवा संभाजी ब्रिगेड ही संघटना असेल, त्या दोन्ही संघटनेचं अभिनंदन करतो. अभिनंदन यासाठी करतो की त्यांनी किमान ब्राह्मणी संस्कृतीचे प्रतीक नाकारले, त्याबद्दल त्यांचं अभिनंदन करतो. परंतु ज्यावेळेस ब्राह्मणी संस्कृतीचं, अभिजनवादी ब्राह्मणी संस्कृतीचं आपण प्रतीक नाकारतो आणि त्याला पर्याय देण्याचा विचार करतो, त्यावेळेस आपण जरी त्यांनी राष्ट्रपिता ज्योतिबा फुले यांचा स्मृतिदिन स्वीकारलेला असला, कदाचित त्यांच्या मनामध्ये ज्योतिबा फुले, बोधिसत्व राष्ट्रपिता ज्योतिबा फुले यांच्या विषयी तीव्र आदर आहे, त्यांच्या विचारांना ते मानतात. परंतु मुद्दा येतो स्मृती दिनाच्या दिवशी आपण कुठलाही सण किंवा कुठलाही उत्सवासारखा दिन साजरा करतो, हे मात्र चुकीचं आहे. त्याचं कारण असं आहे की भारतातील संघर्ष, जसं मी मगाशी म्हणालो की हा धर्माच्या परिघातील संघर्ष आहे. धर्माच्या परिघातील संघर्ष करण्यासाठी बाबासाहेबांनी स्वातंत्र्य, समता, बंधुतेवर आधारित इथली राज्यघटना निर्माण केली. कारण की बाबासाहेबांना हे माहित होतं की हिंदू धर्म आणि स्वातंत्र्य, समता, बंधुता हे दोन्ही विरोधी टोक आहेत. त्यासाठी बाबासाहेबांनी स्वातंत्र्य, समता, बंधुतेवर आधारित घटना निर्माण केली. परंतु घटना हा कायदा आहे. भारतातील बहुसंख्य लोक हे धार्मिक आहेत. ज्यावेळेस भारतातील लोकांना तुम्ही विचारताल की तुम्हाला हिंदू धर्म प्यारा आहे की राज्यघटना प्यारी आहे, भारतातील लोक साहजिकच आहे धार्मिक असल्यामुळे ते हिंदू धर्म म्हणतील. म्हणून बाबासाहेबांनी स्वातंत्र्य, समता, बंधुतेवर आधारित समाज निर्मितीसाठी बौद्ध धर्म दिला. तशाच प्रकारे सावित्रीबाई फुले यांचं शिक्षक दिन म्हणून आपण ज्यावेळेस शिक्षक दिन साजरा करण्यासाठी प्रत्येक समाजासमोर आणतो, ते जयंती दिनी आणतो. स्मृती दिनाचा विचार केला, जसं जवी साहेबांनी सांगितलं आता की 28 नोव्हेंबर ते 6 डिसेंबर आंबेडकरी चळवळ ही पूर्णपणे चिंतन सप्ताह, त्या दिवशी चिंतन सप्ताह असतो, निर्धार सप्ताह असतो. त्या दिवसापासून 28 नोव्हेंबर पासून ते 6 डिसेंबर पर्यंत आपण कुठल्याही प्रकारचे कार्यक्रम न घेता महापुरुषांच्या विचारांचं जागर करतो, त्यांनी दिलेल्या मार्गदर्शन तत्वांचा, त्यांनी दिलेल्या किती कार्यक्रमांचा विचार करतो. आणि त्यामुळे ज्यावेळेस धार्मिक संघटना म्हणून बौद्ध संघर्ष समिती या मुद्द्याकडे या चौकटीत पाहते की धर्म मांडल्यानंतर धर्मश्रद्धेला महत्व असतं. ज्यावेळेस शिक्षक दिनाचा सांस्कृतिकीकरणाच्या प्रक्रियेमध्ये आपण विचार करतो, तर त्या सांस्कृतिकीकरणाच्या प्रक्रियेमध्ये आपोआपच धर्म, संस्कृती, धर्मश्रद्धा यांना जास्त महत्व येतं. आणि ज्यावेळेस धर्म, संस्कृती आणि श्रद्धा यांच्या चौकटीमध्ये तुम्ही एखादा शिक्षक दिन स्मृती दिनाच्या दिवशी साजरी करता, त्यावेळेस समाजामध्ये वेगळ्या प्रकारचा संदेश जातो. कारण की स्मृती दिन हा कधी साजरा करण्याचा दिवस नसतो, स्मृती दिन हा कधी उत्सवाचा दिवस नसतो. स्मृती दिनाच्या दिवशी कोण गोडधोड करत नाही, एकमेकांना शुभेच्छा देत नाही. स्मृती दिनाच्या दिवशी कोण एकमेकांना पुष्पगुच्छ देत नाही. तर स्मृती दिनाच्या दिवशी सर्वजण चिंतन करतात, गांभीर्याने पाळण्याचा दिवस असतो. आपण जर असा विचार केला आणि स्मृती दिन हा उत्सवासारखा साजरा करायला लागलो, तर ब्राह्मणी संस्कृतीमध्ये आणि आपल्यामध्ये तसा काही फरक राहणार नाही. एक प्रकारे आपण आपल्या महापुरुषांच्या प्रतिमेचा किंवा प्रतीकांची विटंबनाच करतो, असा त्याचा दुसरा अर्थ आहे. कारण की ब्राह्मणी अभिजनवादी संस्कृती
ही स्मृती दिनांचा उत्सव साजरा करते, ही स्मृती दिनाच्या दिवशी सण साजरा करते, ही स्मृती दिनाच्या दिवशी गोडधोड पदार्थ करून लोकांना आनंदोत्सव साजरा करायला होते. त्यामध्ये सर्वात महत्वाचं उदाहरण आपण पाहतो बळीराजाचं उदाहरण. बळीराजाचा ज्या दिवशी बलिदान झालं त्या दिवशी इथल्या संस्कृतीने तो दिवस सणासारखा साजरा करा म्हणून सर्व लोकांना त्या प्रकारच्या सांस्कृती करण्याच्या प्रक्रियेत आल्या. अगदी राम रावणाच्या युद्धामध्ये रावण ज्यावेळेस दारातीर्थी पडतो, त्याचा वध होतो, त्यावेळेस इथली संस्कृती त्याचा विजयोत्सव साजरा करते. इतकंच नाही तर महिषासुराचा ज्यावेळेस वध होतो त्यावेळेस सुद्धा इथली संस्कृती जी आहे उत्सव साजरा करण्याचा संदेश देते. याचा अर्थ दुसरा असा होतो की स्मृती दिनाच्या दिवशी उत्सव साजरा करणे म्हणजे आपण नेमके कुठल्या संस्कृतीचे वाहक बनतोय हा प्रश्न आपण स्वतःला विचारला पाहिजे. आणि म्हणून त्यांच्या मनोकामना ह्या चांगल्या असतील, त्यांना या अभिजनवादी ब्राह्मणी संस्कृतीच्या प्रतीकांपासून सुटका हवी असेल, परंतु स्मृती दिनाच्या दिवशी आपण जर सणासारखे उत्सवासारखे साजरे करायला लागलो तर अभिजनवादी ब्राह्मणी संस्कृतीमध्ये आणि आपल्यामध्ये तत्वता आणि व्यवहारता काही फरक दिसणार नाही. आणि आपल्याला जर तो फरक जाणीवपूर्वक दाखवायचा असेल आणि मुख्यतः सांस्कृतिकीकरणाच्या प्रक्रियेमध्ये शिक्षक दिन आणायचा असेल तर आपल्याला जन्मदिनाच्याच दिवशी किंवा जयंतीच्याच दिवशी शिक्षक दिन साजरा करावा लागेल. आणि सध्या तरी तो आपल्याकडे 3 जानेवारी हा सावित्रीबाई फुले यांचाच जयंतीचा दिवस आपल्याला दिसतो, त्यामुळे तोच योग्य दिवस आहे अशी आपली दुसरी भूमिका आहे. त्याला जोडूनच मी 5 मिनिटं तुमचा वेळ घेतो की या सगळ्या पुरुष प्रधान संस्कृतीमध्ये ज्या 50% महिलांचं जे काही योगदान आहे किंवा एकूण लोकसंख्येचा विचार करता 50% लोकसंख्येवर आपण कशा प्रकारे अन्याय करतो की त्यांच्या एकूण जाती व्यवस्थेचा विचार केला तर बाबासाहेबांनी सांगितले की स्त्री ही जाती व्यवस्थेचं प्रवेशद्वार आहे. म्हणजे स्त्रियांना सर्व प्रकारच्या बंधनात टाकण्यात आलेले आहे. स्त्रियांना सर्व प्रकारच्या बंधनात टाकल्यामुळे इथली जाती व्यवस्था टिकलेली आहे. या स्त्रियांना इथली जाती व्यवस्था जर मोडायची असेल तर आपल्याला इथल्या स्त्रियांना बंधमुक्त करावं लागेल, तरच ती क्रांती समग्र क्रांती होईल. आणि या स्त्रियांना बंधमुक्त करण्याचं सर्वात ज्वलंत आणि मूर्तिमंत प्रतीक म्हणजे सावित्रीबाई फुले आहेत, बोधिसत्व सावित्रीबाई फुले आहेत. त्यांचा जन्मदिन आपण हा शिक्षक दिन म्हणून साजरा करायला सुरुवात केली तर खऱ्या अर्थाने स्त्री पुरुष समानतेच्या दृष्टिकोनातून, खऱ्या अर्थाने नवसमाज निर्मिती घडवण्याच्या दृष्टिकोनातून आणि खऱ्या अर्थाने स्त्री मुक्तीच्या दिशेने आपलं पाऊल पडेल अशी मी या ठिकाणी 2 मुद्द्यांची भूमिका मांडतो. 1 मिनिटात फक्त कृती कार्यक्रम सांगतो की बौद्ध संघर्ष समिती या दिवशी विविध प्रकारचे प्रचार पत्र असतील. बौद्ध संघर्ष समितीचं बौद्ध भारत नावाचं मासिक आहे, त्या मासिकांच्या माध्यमातून प्रबोधन करण्याचं काम करते. त्याचप्रमाणे ज्या ज्या ठिकाणी शिक्षक आहेत त्या ठिकाणी बौद्ध संघर्ष समितीचे सर्व संघटक हे त्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांना शिक्षक दिनाच्या शुभेच्छा देतात. बऱ्याचशा मुलांना शिक्षक दिनाच्या त्या ठिकाणी शुभेच्छा देतात. इतकंच नाही तर बौद्ध संघर्ष समिती विविध विहारांमध्ये त्या दिवशी कार्यक्रम आयोजित करते. शिक्षक दिनाच्या दृष्टिकोनातून लोकांना विहारामध्ये संघटित करते आणि 3 जानेवारी हाच खरा शिक्षक दिन म्हणून त्या ठिकाणी विहाराच्या माध्यमातून प्रबोधन करण्याचं काम करते. कृती कार्यक्रमाचा भाग म्हणून बौद्ध संघर्ष समिती सध्या या 3 ते 4 टप्प्यांवर कार्यक्रम लोकांना देते. पुढचा प्रश्न माझा किशोर पाटील सरांना आहे. भारतीय समता संघाच्या माध्यमातून मला हा प्रश्न विचारायचा आहे की शासनाने 3 जानेवारी हा बालिका दिन म्हणून सुद्धा घोषित केलेला आहे. म्हणजे त्या अर्थाने शासन एक प्रकारे अशी भूमिका मांडतं की आम्ही सुद्धा 3 जानेवारी म्हणजे सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त सावित्रीबाई फुल्यांना अभिवादन म्हणून त्यांचा सन्मानच करत आहोत, अशी भूमिका शासन दरबारी घेतली जाते. याच्या संदर्भात आपलं काय म्हणणं आहे? ही भूमिका आपल्याला योग्य वाटते का? आणि त्याच्यासाठी मग शिक्षक दिनाच्या ऐवजी बालिका दिन म्हणून तुम्ही स्वीकारायला तयार असाल का? शिक्षण दिनाच्या माझा आवाज येतोय का व्यवस्थित? मध्ये मध्ये काही लोकांचा आवाज मला येत नव्हता म्हणून विचारतोय. नाही येतोय, आवाज येतोय, तुम्ही बोला आणि थोडक्यात बोला, मांडा. ओके. तर मगाशी नेमके रेंजमुळे माझा मुद्दा राहून गेला होता आणि या संदर्भात मी बोलतो की शासन दरबारी जे सातत्यानं एकंदरीतच मी मगाशी भूमिका जे मांडत होतो की प्रत्येक धर्मामध्ये जो विषमतावादी प्रवाह आहे तो खूप डॉमिनंट प्रवाह आहे आणि त्याच्यावर हा शिक्षक दिन लादला गेला आहे वेगळ्या अर्थाने.
आणि त्याचाच भाग म्हणून प्रत्येक धर्मामध्ये, मग तुम्ही मुस्लिम घ्या, ख्रिश्चन घ्या, हिंदू घ्या आणि बौद्ध घ्या, या सगळ्या धर्मामध्ये हा जो शिक्षक दिन आहे तो आतापर्यंत ज्याला आपण म्हणतो की पर्क्युलेट झालेला आहे. इतक्या वर्षांनी जे विभजनवादी, मगाशी सचिन सर बोलत होते, कवी पवार सर बोलत होते, खरं म्हणजे संभाजी ब्रिगेडचे सर असले असता तर आपल्याला अजून पुढे बोलता आलं असतं, कारण आपण सगळेजण एका प्लॅटफॉर्मवर आहे आणि संभाजी ब्रिगेडचे सर सुद्धा एका प्लॅटफॉर्मवर आहे की राधाकृष्णनचा जन्मदिवस हा साजरा केला नाही गेला पाहिजे, एवढं तर सगळ्यांचंच कन्सेन्सस झालेलं आहे. त्याच्याबद्दल एक चांगली गोष्ट आहे की आपण एका मुद्द्यावर आहोत. फक्त याच्यातला जो मुद्दा राहिला तर 2 मुद्दे समोर येतात दिसतात मला. ते म्हणजे की जो 3 जानेवारीचा दिवस आहे हाच का साजरा करायचा. तर त्याच्यामुळे मला असं वाटतं की प्रत्येक धर्मामध्ये जो समतावादी प्रवाह आहे त्या प्रवाहाचं, जसं आपण म्हणतो की जाती व्यवस्था नष्ट करण्याचं प्रतीक काय किंवा मॉडेल काय किंवा त्याचं उदाहरण काय, तर आपण नेहमी बघतो की जाती व्यवस्था जी आहे, जी जरी हिंदू धर्मामध्ये आपल्याला डॉमिनेटली दिसत असेल तरी ती ख्रिश्चन धर्मामध्ये पण एक विषमतेची वेगळी व्यवस्था आहे, मुस्लिमामध्ये विषमतेची वेगळी व्यवस्था आहे आणि त्यांच्यामधला जो जमातवादी समाज आहे किंवा जमातवादीची भूमिका आहे ती डॉमिनेट होताना आपल्याला दिसते. त्याच्या विरोधात जी समतावादी प्रवाह जर उभा करायचा असेल तर आपल्याला सातत्याने, ज्याला आपण एक म्हणतो की संस्कृती रुजवण्याची गरज आहे सर्व धर्मामध्ये, आणि ती समतेची संस्कृती रुजवण्याचं प्रतीक म्हणून आपण खरं म्हणजे सावित्रीबाई फुलेकडे बघू शकतो. जसं फुलेंनी त्यांच्या सत्यशोधक धर्मामध्ये एक भूमिका घेतली होती की मोहम्मद मांग ब्राह्मणाची धरावे पोटासी ज्योती म्हणे, म्हणजे सर्व धर्मामध्ये जे लोक आहेत त्यांना सोबत घेऊन पुढे जायचं आहे किंवा त्यांच्यामधले जे समतावादी प्रवाह आहेत किंवा समतावादी भूमिका आहेत त्या राष्ट्र निर्मितीसाठी योग्य आहेत ते पुढे आणले गेले पाहिजे. आणि असे प्रतीक पुढे आणता येत असेल तर तसं आता तुम्ही मगाशी म्हणत होता की शासन दरबारी याचं काय करता येईल, त्याच्यामध्ये मला असं वाटतं की भारतीय समता संघ हा खूप मोठा रोल प्ले करू शकतो. कारण भारतीय समता संघ असा प्लॅटफॉर्म आहे की प्रत्येक धर्मामधील समतावादी प्रवाहांना तो एक संधी देतो की त्यांनी त्यांच्या धर्माची चिकित्सा करावी आणि हे प्रतीक जे सावित्रीबाई फुलेंचं प्रतीक आहे ते प्रतीक त्यांच्यामध्ये रुजवावं. आणि मग जेव्हा सगळ्या धर्मांनी जर ही भूमिका घेतली की आपल्या सावित्रीबाई फुलेंचा शिक्षक दिन हा शिक्षक दिन झाला पाहिजे, सर्व धर्माचे जे लोक आहेत किंवा जे विचारवंत आहे, अभ्यासू आहेत, जे की एका अर्थाने धार्मिक असतात आणि ते धार्मिक असताना पण त्यांना दिसत असते की त्यांच्या धर्मामध्ये विषमतावादी प्रवाह मोठे स्ट्रॉंग आहे, जमातवादी प्रवाह स्ट्रॉंग आहे, त्यामुळे ते नकळतपणे निधर्मी बनतात. ऍक्च्युली त्यांना निधर्मी बनायचं नसतं, त्यांना सुद्धा हे धार्मिक भूमिका घेऊन पुढे न्यायची असते, त्यांना त्यांच्या धर्मामध्ये समतावादी भूमिका पुढे न्यायची असते. तर अशा सर्व लोकांनी जर प्रेशर केलं किंवा ते एकत्र आले सर्व धर्मातील लोक तर शासनाला सुद्धा याच्या गोष्टीचा गांभीर्याने विचार करावा लागेल. आता जसं मगाशी सचिन सर म्हणत होते किंवा दवी पवार सर म्हणत होते तर आता ही जी मागणी आपल्याला दिसते ही मागणी सातत्याने आंबेडकरी समूहामधून आलेला आपल्याला डॉमिनेंटली दिसते. पण उद्या जर ही सर्व समूहातून आली म्हणजे त्याच्यामध्ये मुस्लिम असतील, ख्रिश्चन असतील, बौद्ध असतील, शीख असतील, सर्व समूहामधील समतावादी प्रवाहानं जर ही जाणीव झाली की खरा आदर्श शिक्षक म्हणजे सावित्रीबाई फुले आहे आणि त्यांनी काय केलं, काय ते आदर्श आहेत तर त्यांनी सर्व धर्मातील स्त्रियांना, आणि आपण जेव्हा नेहमी असं म्हणतो की मगाशी आपण म्हणत होतो की हे जे जाती व्यवस्था आहे याचं नष्ट करण्याचं मॉडेल म्हणजे सर्व शोषित जातींना नेतृत्व देणं. त्याचप्रमाणे मगाशी मी मुद्दा मांडला की स्त्री राष्ट्र नष्ट करणं म्हणजे काय, तर स्त्रियांचं नेतृत्व सर्वव्यापी होणं, सर्वांनी ते मान्य करणं आणि याचं प्रतीक म्हणून, याचं मॉडेल म्हणून आपण सावित्रीबाई फुलेंची जयंती किंवा सावित्रीबाई फुलेंचं प्रतीक बघितलं पाहिजे असं आम्हाला वाटतं की जे की सर्व धर्मांना, सर्व धर्म समन्वयवादी भूमिका घेऊन पुढे जाता येईल किंवा सर्व धर्मातील समतावादी प्रवाहांना एक आदर्श रूप म्हणून किंवा आदर्श मॉडेल म्हणून आपण सावित्रीबाई फुलेकडे बघू शकतो. आणि जेव्हा सर्व धर्मातले लोक ही भाषा फुलायला लागतील तेव्हा याला नक्कीच वेगळी धार येईल. त्यामुळे आमची अशी भूमिका आहे की या सर्व धर्म जे सर्व धर्मातील समतावादी बंधुतेवादी आहेत त्यांना समतावादी राष्ट्र निर्माण करण्याची इच्छा आहे आणि ज्यांना हे समजतं की प्रत्येकाची लढाई काय आहे, ते कशी केल्या पाहिजे, त्या सर्वांना सोबत घेऊन आपण जर पुढे गेलो तर नक्कीच स्त्री सावित्रीबाई फुलेंची जयंती हा शिक्षक दिन म्हणून साजरा होण्याला मला वाटत नाही की जास्त अडचण येईल. धन्यवाद. जवी सरांना एक प्रश्न आहे की सर 28 नोव्हेंबर आणि याला स्मृती दिनानिमित्त ज्या काही टेक्निकल प्रॉब्लेम्स आहेत, म्हणजे टेक्निकल इन द सेन्स की तांत्रिक अडचणी किंवा व्यवहाराची आपण जोड देतो आणि स्मृती दिन कधी साजरा करण्याची हे नसल्यामुळे नाकारतो आपण. पण ऍट द सेम टाइम 11 एप्रिल
हा त्यांचा जयंतीचा दिवस आहे, त्याला आपण मान्यता देऊ शकतो का? कारण की किमान आता इथे कोणीच नसल्यामुळे फुल्यांची भूमिका सुद्धा आपण समजून घेणं गरजेचं आहे की त्यांच्यामुळे सावित्रीबाई घडलेल्या आहेत याच्याबद्दल अजिबात दुमत नाही. त्याच्यामुळे 11 एप्रिल असा काहींचा रोख असू शकतो की तो जयंतीचा दिवस हा शिक्षक दिन म्हणून असावा. तर याच्यावर आपलं मत काय आहे? थोडक्यात मांडा सर. 11 एप्रिल 1827 हा क्रांतिबा ज्योतिबा फुले यांचा जन्मदिवस. क्रांतिबानं जीवनाच्या सर्व क्षेत्रामधला स्पर्श केलेला आहे आणि त्यांच्या त्या कार्याला या मायेनं मदत केलेली आहे, सगळ्या प्रकारची मदत केलेली आहे. त्यांचं जे कार्य आहे ते देशाला देशपण घडवण्यासाठी त्याने केलेलं कार्य आहे, ते महान कार्य आहे. आणि हे करत असताना त्यांना त्यांच्या पत्नीनं दिलेलं सहकार्य हे नाकारण्यासारखं नाही, किंबहुना त्यांनी सहकार्य केल्यामुळे त्यांना एक प्रकारची ती ऊर्जा मिळाली होती. आता आपण मी आपल्याला मुद्दाम सांगू इच्छितो, दलित पॅन्थरच्या काळामध्ये दलित म्हणजे कोण हे जेव्हा मी व्याख्या करत होतो तेव्हा समस्त स्त्री ही दलित आम्ही समजत होतो. समस्त स्त्री, मग ती ब्राह्मण असो, ती शूद्र असो किंवा आणि कोणती असो, समस्त स्त्री ही शूद्र होती किंवा ती दलित होती, दलित समजली जात होती. तिला आम्ही दलित या व्याख्यामध्ये स्त्रीला आम्ही घेतलं होतं. आणि म्हणून जसा दलितांच्यावर अन्याय झाला तसं एखाद्या ब्राह्मण बाईवर जरी सत्य झाला तरी देखील आम्हाला ती दलितांच्यावर अत्याचार झाला असं म्हणून आम्ही तिला प्रश्न घेत होतो. आता अशी ही एक बाई जिनं ज्या देशामध्ये शिक्षणाची दारं उघडली, त्या बाईला आपण एका स्त्रीला महत्व का देऊ नये? क्रांतिबा फुलेंचं महत्व ते अधोरेखितच आहे, त्याच्याबद्दल कोणाचंच काही म्हणणं नाही. परंतु या बाईनं इतके दगडधोंडे खात तिने सगळे करत तिने जे केलं त्यामुळे तिला देखील तिला तिच्या कर्तृत्वाला आपण तेव्हा अमान्य का करायचं? तिचं कर्तृत्व मान्य करायचं असेल तर, आणि त्याचबरोबर एका दलिताला म्हणजे बाईला, दलित बाईला किंवा दलिताला आपण त्यांना योग्य तो सन्मान का देऊ नये? म्हणजे दलित स्त्रीला सन्मान देण्यासारखं किंवा दलितांना सन्मान देण्यासारखा हा प्रकार आहे. त्यामुळे 11 एप्रिल हा दिवस जरी असला तर त्या दिवसाला आपण अनेक प्रकारे त्याच्या विषयावर चर्चा करू शकतो. परंतु शिक्षक दिन केवळ एका क्षेत्रापुरतं जर म्हटलं तर तो सावित्रीमाई यांच्यासाठीच योग्य आहे असं मला वाटतं. कारण त्यामुळे एक महिलांचा एक वेगळ्या प्रकारचा सन्मान होईल याची आपण नोंद घ्यावी. मला असं वाटतं की 28 नोव्हेंबर हा स्मृती दिन असल्यामुळे आणि नुसता स्मृती दिन आहे एवढं नाही तर त्याच्यामध्ये टेक्निकल किंवा अव्यवहार्य असं दिसून येतं की या महिन्यामध्ये दिवाळी सुद्धा येते आणि दिवाळीच्या सुट्ट्या असतात. त्यामुळे मला असं वाटतं की 11 एप्रिल हा एक्झामचा पिरियड असल्यामुळे आणि सुट्ट्या असतात ह्याच्यामध्ये काही शाळांना, त्याच्यामुळे सुद्धा विद्यार्थ्यांमध्ये किंवा शिक्षकांमध्ये शाळा कॉलेजेसमध्ये हा दिवस साजरा करता येण्यासारखा नाही. म्हणजे 3 जानेवारी हाच शिक्षक दिवस असावा. ह्याच्या संदर्भामध्ये जे मुद्दे मांडले गेले मी अगदी थोडक्यामध्ये की 3 जानेवारी एकतर सावित्रीबाई फुले या ज्या आहेत त्या पहिल्या आद्य शिक्षिका भारतातल्या आणि त्या मुख्याध्यापिका पण आहेत. आणि त्याच्यामुळे जसं आनंदी गोपाळ असतील यांना पहिला डॉक्टर म्हणून एक मान सन्मान दिला जातो, त्याच धर्तीवर सुद्धा भारतातल्या पहिल्या शिक्षिका म्हणून हा मान नक्कीच आपण सावित्रीबाई फुले यांना देऊ शकतो. आणि त्याच्यामुळे 3 जानेवारी हा शिक्षक दिवस असावा. ह्याच्याबद्दलचे अजून काही मुद्दे ते म्हणजे एकतर जेंडर बेस, ज्याला आपण लिंग भेदावर आधारित जी काही संस्कृती इथे आपल्याला सांगितली जाते त्याला सुद्धा छेद देणारी ही भूमिका आहे. कारण शिक्षक म्हटल्यानंतर तो फक्त पुरुष आणि आदर्श शिक्षक म्हणून केवळ पुरुष असावा ह्याला छेद देणारी भूमिका ही आहे की एक स्त्री सुद्धा आदर्श शिक्षक म्हणून ती जागा घेऊ शकते. आणि 5 सप्टेंबर ह्याच्या सर्वपल्ली राधाकृष्णन जे आहेत यांना
ह्यांनी ज्या विषमतेचं किंवा हिंदुत्ववादी विषमता किंवा जातीमूलक अशा पद्धतीची जी भूमिका त्यांच्या साहित्यामधून दिसून येते, त्याचबरोबर स्वतः शिक्षक असताना ते स्वतःच म्हणतात की माझा जन्मदिवस हा शिक्षक दिवस म्हणून साजरा केला जावा. तर अशा पद्धतीची स्वप्रौढी ज्याला म्हणू आपण, स्वस्तुती किंवा स्वतःला मान सन्मान देणं, हे जी गोष्ट आहे ही काही आदर्श शिक्षकाच्या त्या ह्याच्यामध्ये चौकटीमध्ये बसत नाही. आणि त्याच्यामुळे सुद्धा आपल्याला जर शिक्षक दिन म्हणून साजरा करायचा असेल तर आपल्याला जे प्रतीक द्यायचं आहे ते नक्कीच आदर्शवत असलं पाहिजे. आणि म्हणून सुद्धा आपण 3 जानेवारी हा शिक्षक दिवस पर्यायी होऊ शकतो असा एक रोख या चर्चेचा आपल्याला दिसून येतो. आणि तो कुठल्याही भारतातल्या कुठल्याही जातीच्या स्त्रीला किंवा कुठल्याही जातीच्या पुरुषांना अगदी हा मान्य होण्यासारखा दिवस आहे असा थोडासा या चर्चेचा रोख आपल्याला दिसून येतो. आणि म्हणून सुद्धा 3 जानेवारी हा शिक्षक दिवस असू शकतो असं मला या ठिकाणी असं वाटतं चर्चेचा एकंदर रोख बघता. आणि तो कुठल्याही भारतीयांना पटण्यासारखा असल्यामुळे व्यापक भूमिका त्याच्या मागे आहे अशी आपल्याला दिसते. आणि त्याच्यामुळे प्रतीकांचं राजकारण करणाऱ्या प्रस्थापित पक्षांना किंवा इतर कुठल्याही संघटनांना मला असं सांगायचं आहे की या प्रतीकांच्या माध्यमातून अभिजात वर्ग किंवा ब्राह्मण्यग्रस्त असलेला वर्ग हा किंवा ब्राह्मण्य जातीग्रस्त असलेला वर्ग हा केवळ त्यांचे प्रतीक आपल्यावर लादण्याचा प्रयत्न करत असतो. त्या प्रतीकांना न जुमानता आपण जे प्रतीक सगळ्यांना संघटित करू शकतात अशी प्रतीक आणि जे आदर्शही आहेत अशा प्रतीकांना आपल्या या पटलावर, भारताच्या पटलावर आणण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे असंही या चर्चेतनं मला जाणवतं. आणि त्यामुळे इथे आलेल्या सगळ्या वक्तागणांचं मी आभार व्यक्त करते. आणि हा कार्यक्रम, ही चर्चा इथेच थांबवते. त्याच्या आधी फक्त 3 जानेवारी ही सावित्रीबाई फुले यांची जयंती असल्यामुळे जाता जाता शेवट जी आहे, सांगता जी आहे ती मी जवी पवार सरांना त्यांच्या कवितेनी करावी अशी मी विनंती करते. पवार सर. उद्या आहे 3 जानेवारी. आज पूर्वसंध्येला आपण शिक्षक दिनाच्या संदर्भात चर्चा केली. की शिक्षक संध्या ही चर्चा आपण घडून आणली त्याबद्दल मी तुम्हा सगळ्या मंडळींचं स्वागत करतो. फक्त एकच की मधल्या काळात थोडस त्याला टेक्निकल प्रॉब्लेम म्हणतात तो झाल्यामुळे चर्चेला असं प्रवाही असं स्वरूप आलं नाही. तुम्ही मला म्हणाला होतात की मी आमच्या टेक्निकल युनिट बरोबर असेल, परंतु तसं काही झालेलं दिसत नाही. जाऊ द्या, हा नवीन प्रयोग आहे, नवीन सगळे प्रकार आहेत, आपण हे सगळ्यांशी जुळवून घेत आहोत. या निमित्तानं मी त्यांना अभिवादन करणारी, स्फूर्ती दाखवणारी अशी एक कविता, ही माझी खूप आधीची कविता आहे आणि ती माझ्या त्या रक्ताळलेले टिंब नावाचा माझा 2006 साली जो संग्रह प्रकाशित झाला त्याच्यामध्ये ती कविता मी समाविष्ट केली. ती 2006च्या फार आधी केव्हा तरी ती प्रकाशित झालेली होती. ती कविता मी आपल्याला अत्यंत म्हणजे जास्त वेळ न घेता वाचून दाखवतो. कवितेचं नाव आहे फुलपाखरांचे गरुड. तू सावित्री एका सत्यवानाची तुझ्याच मुळे मिळाली मुक्याला मुक्ती. स्त्रीशूद्रांचा तारणहार, जेलीत राहिला जन्मभर प्रहार, नाही स्वीकारली त्याने कधी हार. व्यवस्थेवर कुऱ्हाड मारताना तू त्याच्या हातात सामर्थ्य दिलंस. दमडा भागला तेव्हा तूच धीराची फुंकर मारलीस. स्त्री शिक्षणाची तू प्रणेती, म्हटलं स्त्री शिक्षणाची तू प्रणेती, दगडदोंडे शेणाची तुला कसली भीती. परमपणे तुझ्या रोखाने भिरकावलेल्या दगडांचा पाया झाला, म्हणजे ते दगड पायातले दगड झाले. त्यावरच तू बांधली दास्य मुक्तीची शाळा. तू तोडल्यास दासींच्या पायातील शृंखळा, पाजलेस वाघिणींचे दूध,
अबलाना सबला करून पंखाची जाणीव दिलीस, आकाशात संचार करण्यास सज्ज केलीस. तू सावित्री प्रवाहाबुद्ध वाहणारी, शापितांच्या हुंदक्याने गलबलणारी, परित्यक्तेला जीव नकोसा झाला, तुझ्यामुळे अश्रूचा बांध फुटला. पतीचे गुणगान गाणारे तू पहिली कवयित्री, पतीचे गुणगान गाणारी तू पहिली कवयित्री, फुलांचा तजेला अबाधित ठेवणारी, ज्योतीवरील पतंगासारखे तुझ्या आयुष्य ओरपडले, ज्योतीवरील पतंगासारखे तुझ्या आयुष्य ओरपडले. तुझ्यावर फेकलेल्या चिखलात कमळ उगवलं, तुझ्यावर फेकलेल्या चिखलात कमळ उमललं. मान आणि सहनलीस मानिनी, दात ओठ चावून मुंग्यांनी पर्वत गिळले आणि मग फुलपाखरांचे गरुड झाले. त्याच्यानंतर हा कार्यक्रम संपला किंवा ही चर्चासत्र इथे संपलं हे मी जाहीर करते. धन्यवाद सगळ्या वक्तागणांचे. जय भीम.